मी तू नाही बोलली रे माझ्याशी, बोलतच नाही ती काही. म्हणा तुला काही काळजी करू नको, विठ्ठल आहे. मला अगदीच मान्य आहे तुझ्या मनाची अशी अवस्था होणं. मग अशा वेळेस नामस्मरण हा एकच उपाय शिल्लक राहतो. आणि ज्योतिषाला पत्रिका दाखवण्याचा. म्हणजे आप्पा आमचे खूप जुने ज्योतिषी आहेत. हॅलो हॅलो बबन्या, मी आजा बोलतोय. अरे मन्याच्या बायकोचा मितालीचा दिल्लीत ऍक्सिडेंट झालाय. हो, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आता ती घरी येईपर्यंत मी काही येणार नाही गावी. मैं आपकी पर्सनल लाइफ के बारे में कुछ आपसे पूछ सकता हूँ, इफ यू डोंट माइंड? नो प्रॉब्लम. आर यू श्योर? ओह, डोंट वरी. त्याला सगळी कल्पना आहे. इनफॅक्ट भावासारखा आहे तो माझ्या. बोला तुम्ही. देखिए, आप मुझे गलत मत समझिए. इट्स ओके. एथिक्स. काय म्हणत होता तुम्ही डॉक्टर? मुझे कुछ अजीब सा लग रहा है. सारी रिपोर्ट्स उनकी नॉर्मल आ रही हैं, हमारी ट्रीटमेंट को प्रॉपर उनकी बॉडी रिस्पॉन्स कर रही है, लेकिन रिकवरी उतनी फास्ट नहीं. मुझे लगता है शायद कुछ मानसिक तनाव या कुछ कारण है जो हमें समझ में नहीं आ रहा. डॉक्टर, मैं बताता हूं आपको. जी.
तिला सांग त्यांना हात नाही लावायचा. तर हे सगळं असं आहे. ओके, आय सी. दिस इज समथिंग सीरियस. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? फिजिकली रिकवर होने के साथ साथ उनका मानसिक तौर पे भी रिकवर होना हमारे लिए बहुत जरूरी है. आप समझ रहे हैं मैं क्या कह रहा हूं? देखिए, आप लोगों की बात सुनने के बाद मुझे एक चीज समझ में आ रही है कि उनके अंदर मां बनने की इच्छा बहुत बहुत दिनों से है और वो पूरी नहीं हो रही है. और शायद इसीलिए वो मेंटली इनसिक्योर है और आगे चलकर ये इनसिक्योरिटी और भी बढ़ सकती है. मुझे लगता है कि आपकी वाइफ को दिमागी तौर पर सुकून की बहुत आवश्यकता है. वेल डॉक्टर, आम्ही मितालीला आत्ता मुंबईला घेऊन जाऊ शकतो? ऑफ कोर्स. देखिए, मैं कह रहा हूं कि वो फिजिकली ऑल राइट, लेकिन एक बात ध्यान रखिएगा, उन्हें मानसिक परेशानी ना हो, उस चीज का आपको ध्यान रखना पड़ेगा. ओके, थैंक्स. थैंक्स अ लॉट. ऑल द बेस्ट. पांडुरंगा. आला, थांबा थांबा. शीतल, मनू आणि सोनबाई आली ग. कसे आहेस आता? बरं वाटतंय ना? बरी आहे. तिथं सांगितलं जरा सांभाळून वागा माणसानं. हा? तुम्ही आता शिकलेली पुरं आमचं ऐकणार. हा, चालेल. वहिनी कशी आहेस? अगं तिला आत तर येऊ दे, सगळं सांगेल ती. चल. या या. कधी आलीस तू? मी परवाच आले. अमय? अरे तू त्यांच्या बरोबरच आहेस ना, हे विसरूनच गेलो तुम्ही. माग काय करत होता? टॅक्सीवाल्यांचे आभार. हा, बरं जाऊ दे. चल चल ये. मन्या कुठे? आहे ना बेडरूम मध्ये. चला ना. नाही, तुम्ही व्हा पुढे, मी जरा आलो. बरं. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय, पण एकदा मनुष्य बोलले असते ना. हॅलो, आई, अमेय बोलतोय. बोल. कशी आहेस तू? मी बरी आहे की. व्हेरी गुड. माणसाने बरंच असायला पाहिजे. हो का? बरं. बरं ऐक ना, मितालीला डिस्चार्ज मिळाला. हा, तिला आणलंय आता मुंबईतल्या घरी. म्हणजे तब्येतही आता बरी आहे तिची. ती शुद्धीवर. आई, आई, ऐकते मी. बोल. शुद्धीवर आली आहे, बस. बाकी काही नाही. मला सांग, खरंच मनू इतका बिझी आहे का रे? नाही का? हा फोन करणं मनोहरकडनं अपेक्षित होतं मला. आई, अगं काय तू? अगं करेलच तो, म्हणजे कदाचित माझ्या नंतर लगेच करेल तो. मलाच राहवलं नाही ना, म्हणून मी फोन करून मोकळा झालो. अगं
तो करेल तुला फोन, थोड्या वेळाने येईलच तुला त्याचा फोन. शिवाय दगदगही झाली ना त्याची खूपच. एखाद्याची वकिली कशी करावी ना हे तुझ्याकडून शिकावं. त्यातून मनूची बाजू तर तू अगदी ताकदीनच धरून ठेवतोस. अगं वकिली काय, खरं तेच तर सांगतोय मी. पुरे त्याला सांग आराम करायला. त्याला म्हणावं थोडं फ्रेश वाटलं ना की मग अगदी सावकाश फोन कर. हा हो. आई, काय अगं मितालीला पण बरं नाहीये ना. आई तुला ऐकू आलंय मी काय बोललोय ते. तिलाही आराम करायला सांग. फार लागलंय का रे तिला? नाही अगं, किरकोळ किरकोळ लागलाय फक्त. आराम करायला सांग तिला. हा सांगतो. ठेवू मी? हो. अमेय, वेदू, मिताली कशी आहे? काय बरी आहे ती. तू आधी सांग, डॉक्टर कुलकर्णी येणार होते तुझ्या बरोबर, काय झालं? अमेय रिलॅक्स. अमेय, अरे ते डॉक्टर कुलकर्णी आहेत. त्यांचा मला फोन आला होता. हॉस्पिटलमध्ये काहीतरी इमर्जन्सी होती. जरा उशीर होणार आहे त्यांना, पण येतील अरे ते. मला मितालीला भेटायचंय. कशी आता मितालीची तब्येत? बरी आहे. डिस्चार्ज मिळालाय तिला. मुंबईतल्या घरी आणलंय तिला. चला, बरं झालं ना ती लवकर दवाखान्यातून घरी परत आली. काय ग, काय म्हणाले मी? बरं झालं ना ती लवकर घरी परत आली दवाखान्यातून. हो, खरंच बरं झालं. अगदी मनापासून म्हणते मी. पण आता पण काय? वाटलंच मला. काय? काय अलकाबाई, बराच वेळ झाला तुमच्याकडून पण आला नव्हता. पण तो आला. सांगा सांगा, तुमच्या डोक्यात काय चाललंय सांगून टाका. ही जी माहिती मला अमेयने दिली ती मला मनोहर सांगू शकला नसता का? हा फोन मला मनूने करायला हवा होता. अशी माफक अपेक्षा करणं पण आता अतिरेक असतो का? बहुतेक. बहुतेक? हो. काय अलका, मनोहरची मानसिक अवस्था आता खूप वाईट आहे. आणि अशा परिस्थितीत खरं म्हणजे आपण त्याच्याबरोबर असायला हवं होतं. तर अशा वेळी त्याच्याकडून एक छोटीशी चूक झाली तर ती चूक धरून बसायला नकोय. म्हणजे ती चूक धरणं हा अतिरेकच आहे ना. तुमच्या समोर कोण काय बोलणार ना. मी काय म्हणते, काय? आता तरी तुला मितालीला भेटायला जायला हवं बरं का. हे बघ, हो बघते, विचार करते, नंतर ठरवते, हे असली नेत्यांची उत्तरं नकोय बरं का. अशाने मला गप्पच बसावं लागेल. अशानं तुझी सुटका होणार नाही. पण ठीक आहे, नंतर सांगते.
मन्या कसलं टेन्शन घेतोयस? आम्ही होईल ना रे सगळं व्यवस्थित. हे मन्या, अरे डॉक्टर कुलकर्णी आहेत ते. रिलॅक्स. काय काय म्हणाले डॉक्टर? सांगते. हे बघ, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की मिताली आता तशी नॉर्मल आहे, हसतीये, बोलतीये, सगळं ठीक आहे. पण याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो, ती प्रचंड मानसिक तणावाखाली. तसं यापूर्वी मितालीच्या केस संदर्भात मी डॉक्टरांशी बोलले होते, त्यामुळे मितालीच्या केसशी ते बऱ्यापैकी फॅमिलियर आहे. हा, पण एक गोष्ट त्यांनी निक्षून सांगितली, मितालीला त्रास होईल, तिच्या मनावर ताण येईल अशी कुठचीही गोष्ट, असा कुठचाही प्रसंग घडता कामा नये. काळजी घे. तेंडुलकर निवृत्त झाल्यापासून क्रिकेटच्या बातम्या पण नाही वाचायच्या. आम्ही जॉन्सनला घाबरत नाही. वहिनी काय झालं ग? काही नाही, पेपर तरी वाचूया म्हटलं. ऐकू हळूहळू. चला गोळ्या खायच्यात, सूप आणलंय तुझ्यासाठी. अरे देवा, हे आणखी नको त्या गोळ्या मागे लागल्यात ना. कशाला त्रास करून घेतलास? अगं त्रास काय त्यात? तुला ते सूप बेचव सूप प्यायला लावतेस तुम्हाला. थांब मी भरवते. थँक्यू काय त्यात? तू पण ना फार फॉर्मॅलिटीज करतेस. आता मला शिरा खावाचा होता, ओ तो बनवून घेऊन ये. अच्छा, फरमाईश. नाही बरोबर. पण खरंच तू इथे आलीस नाही तर मला घरातलं काही काम करता येत नव्हतं. आणि नेमकी आज मावशींनी दांडी मारली. थँक्यू सो. हळूहळू लवकर बरे व्हा आता. मनोहर, निघावं लागेल मला.
रागावलास? छे ग, मी काय कोणावर रागावणार? असं नको ना रे बोलूस. काय करू? राहतो मी इथे एकटा. तुमच्या दोघींचं जे नातं आहे ना ते अगदी टिपिकल सासू सुनेसारखं आहे. म्हणजे इथे बसून तू तुझ्या सुनेची काळजी करतेस, पण तिला भेटायला मात्र जात नाही.